पॅडीच्या मुली खूपच समजूतदार आहेत आणि त्या अगोदरच ठरवून आलेल्या होत्या की सगळीकडे बोललं तरी सुद्धा त्यांना ऐकायला जातं, म्हणून त्या इकडे पॅडीला बाथरूम एरियामध्ये घेऊन आलेल्या आहेत आणि इथे त्या समजावत आहेत. तर पॅडी सांगतो की आता आम्ही सांगकामे आहोत आणि ते आमचे मालक आहेत आणि ते जे काही सांगतील त्यांची वैयक्तिक कामं ते आता मला करायची आहेत. त्यावरती त्याची लहान मुलगी म्हणते की आता तर निक्की मला काहीतरी ठेचताना दिसली. त्यावरती मोठी मुलगी सांगते अगं म्हणजे ते त्यांना मदत करू शकतात पण त्यांची कोणतीही कामं नाहीत करू शकत. त्यावर पॅडी सुद्धा म्हणतो हो ते मदत करत होती, ती काही काम करत नव्हती. त्यावरती मोठी मुलगी सांगते की आम्हाला बघतो आम्ही ना एपिसोडमध्ये, त्यावरती तू गॅलरीमध्ये काय बोलतोस हे खाली बसून ऐकायला जातं, बेडरूममध्ये काय बोललास तर ती लिव्हिंग एरिया मग हा काय 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 म्हणत होता तुम्ही असं करून येते, म्हणून तुला आम्ही इथे घेऊन आलेलो आहोत. तर पॅडी सांगतो की आता तुला आपला गेम कळलेला आहे की. त्यावरती हे सगळेच हसत असतात. तर ती इकडे सांगते की सूरजचं कसं आहे, तू त्याला आपुलकीने ओरडायला जातोस पण त्यातला आपुलकी नाही दिसत, त्याला फक्त राग दिसतो आणि म्हणून तू चिडतो. त्यावरती पॅडी सांगतो की त्याचं कसं आहे, फक्त डोक्याला असं केलं ना तो परत ठीक होऊन जातो, ओके दादा असं करून परत येतो. त्यावरती त्याची मोठी मुलगी म्हणते की कसं आहे त्याचं, तो पहिल्यांदाच तुला भेटलेला आहे इथे, त्यामुळे काय होतं की त्याला राग दिसतो, आपुलकी नाही दिसत आणि आत्ताच तो आलाय ना बिग बॉसच्या घरात, मग त्याला कसं कळेल. तर तुझं आता गेम बद्दल काय मत ठरलेलं आहे असं ज्यावेळेस मुलगी विचारते त्यावेळेस पॅडी सांगतो की आता जे तुम्ही म्हणताय की तू स्वतः बोल, तू स्वतः बोलून एक स्टँड घे, तू तुझ्या मुद्द्यावरती ठाम राहतोस, मी राहतोय पण फक्त मी बोलत नाही कारण मला ते आवडत नाही, पण आता तुम्ही सांगताय ना तर मी बोलायला सुरुवात करेन आणि त्या बाबतीत मी योग्य आहे. तर अशा प्रकारे पॅडीच्या मुली खूपच समजूतदारपणे त्याला समजावतायत आणि पूर्णपणे गेम त्यांना कळलेला देखील आहे. त्यामुळे पॅडी सुद्धा म्हणतोय की ठीक आहे तुम्ही जसं सांगताय तसं मी करेन आणि आता मी बोलेन कारण गप्प राहून काहीच होत नाहीये. तर अशा प्रकारे कोणालाही ऐकायला जाऊ नये म्हणून त्या दोघी इकडे पॅडीला बाथरूम एरियामध्ये घेऊन आलेले आहेत आणि पॅडी सुद्धा त्याच्या गोष्टी खूप मनाप्रमाणे ऐकून त्या करण्याचा प्रयत्न नक्कीच करताना आपल्याला दिसेल. तर तुम्हाला पॅडीचं कुटुंब कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच व्हिडिओच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत